एका आश्रमात 40-50 विद्यार्थी राहत होते। ते तिथेच राहून ध्यान करायचे, सेवा करायचे आणि सोबत गुरुजींकडून शिक्षणही घेत होते। त्यातल्या एका शिष्याच्या बहिणीचं लग्न ठरतं। मग तो सारखा गुरुजींकडे जायचा आणि गुरुजींना सांगायचा की गुरुजी, माझ्या बहिणीचं लग्न आहे तर तुम्हाला नक्कीच यावंच लागणार आहे। माझ्या बहिणीला आशीर्वाद द्यावे लागणार आहे आणि मीही थोडे दिवस जाईल तर मलाही सुट्टी द्यावी लागणार आहे। तर गुरुजी म्हणतात, ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, मी तुला सुट्टी देईन, पण मी कोणत्याही लग्न समारंभात येत नाही म्हणून मला यायला जमणार नाही। पण तो घुमून फिरून सारखा गुरुजींना हीच गोष्ट सांगायचा। का तर त्याला गुरुजींकडून थोडीशी पैशाची मदत हवी असते। आश्रमाला भरपूर दान मिळायचं, त्यामुळे त्याला वाटायचं की गुरुजींनी मला थोडीशी पैशाची मदत केली तर माझंही काम होऊन जाईल, माझ्या बहिणीचं लग्न व्यवस्थित पार पडेल। तसंही घरी आम्ही खूप गरिबीत राहतो, पण गुरुजी याविषयी कधी बोलतच नव्हते। फायनली तो दिवस येतो जेव्हा त्या विद्यार्थ्याला बहिणीच्या लग्नासाठी निघायचं असतं, म्हणून तो गुरुजींसमोर त्यांची आज्ञा घेण्यासाठी जातो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी, आता मी निघत आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही पण माझ्यासोबत चलावे ही विनंती। पण गुरुजी त्याला नकार देतात आणि मग हा हात जोडून निघतच असतो। तेवढ्यात गुरुजी म्हणतात, 1 मिनिट थांब। याला वाटते चला आता तरी फायनली मला थोडीफार मदत मिळेल गुरुजींकडून, म्हणून तो खुश होतो। पण गुरुजी त्याच्या हातावर 5 डाळिंब ठेवतात आणि म्हणतात, हे तुझ्याजवळ राहू दे, आणि सोबत आणखी 2 मुलांना पाठवतात। म्हणतात की जा रे बाबांनो, तुम्ही याच्यासोबत, लग्न घर आहे याच्या बहिणीच्या लग्नाच्या कामात तुम्ही याला मदत करा। असे म्हणून तिघेही गुरुजींना प्रणाम करून तिथून निघतात। वाटेत थोडे पुढे जातात आणि पुढे गेल्यावर ज्याच्या बहिणीचं लग्न असतं तो शिष्य इतर दोघांना म्हणतो, बघितलं ना तुम्ही, आपण किती वर्षापासून इथे सेवा करत आहोत, इथे राहत आहोत, गुरुजींना तर आपली काहीच काळजी नाही। आज माझ्यावर वाईट वेळ आलेली आहे तरी गुरुजींनी फक्त हे 5 डाळिंब दिले। गुरुजींना माहीत आहे की माझा परिवार गरीब आहे, आमच्याकडे पैसे नाहीत, तरीही 5 डाळिंब दिले। थोडीफार पैशाची मदत केली असती तर माझ्या बहिणीचं लग्न छान पार पडलं असतं। असे वादविवाद चालू असतात। त्यावर तो दुसरा शिष्य त्याला म्हणतो, अरे गुरुजींनी दिले म्हणजे काहीतरी विचार करूनच दिले असतील, सगळं छान होईल, तू काहीही काळजी करू नको, तुझ्या बहिणीचं लग्न खूप व्यवस्थित पार पडेल। असे त्यांचं गप्पा चालू असतात आणि ते पुढे जात असतात। चालता ते एका गावात पोहोचतात। गावात जातात तर तेथे राजाचे शिपाई ओरडत असतात की कोणाकडे डाळिंब आहे का, कोणाकडे डाळिंब आहे का। मग हे तिघे त्या शिपायाला विचारतात, तुम्हाला डाळिंब कशासाठी हवं आहे। त्यावर राजाचा शिपाई सांगतो की आमच्या राजाने बक्षीस जाहीर केलं आहे, राजाची मुलगी आजारी आहे आणि वैद्यजींनी सांगितले आहे की त्याच्या मुलीला औषध हे डाळिंबासोबतच औषध द्यावे लागेल, म्हणून राजाने बक्षीस जाहीर केलं आहे। आमच्या राज्यात तर डाळिंब होत नाही, म्हणून ज्या कोणाकडे डाळिंब असेल त्यांना राजा बोलवत आहे, त्यांना राजा भरपूर बक्षिसं देणार आहे। मग काय, याच्याकडे गुरुजींनी दिलेले 5 डाळिंब तर होतेच। मग तो शिपायासोबत राजाकडे जातो, राजाला आपले 5ही डाळिंब देतो। राजाची मुलगी ते डाळिंबासोबत औषध घेते आणि लगेच बरी होते। हे बघून तर राजा इतका खुश होतो आणि त्याला भरपूर बक्षिसं देतो, सोन्या चांदीचे दागिने देतो, पैसेही भरपूर देतो। आणि राजा त्याला म्हणतो, जा आता आपल्या बहिणीचं लग्न एकदम शाही थाटामाटात कर। ते तिघेही तिथून निघतात। शिष्याच्या बहिणीचं लग्न अगदी शाही थाटामाटात पार पडतं। एवढ्या शाही थाटात विदाई होत असताना त्याला गुरुजींची आठवण येते। त्याला वाटतं की मी तर गुरुजींबद्दल असा विचार करत होतो की गुरुजी तर आमचा विचारच करत नाही, फक्त 5 डाळिंब दिले, पण आज हे सर्व काही एवढं शाही थाटात पार पडत आहे ते सर्व फक्त गुरुजींमुळेच। आपल्याला ज्या ईश्वराने इथे पाठवलं आहे त्याचा प्लॅन आपल्या प्लॅनपेक्षा खूप जास्त चांगला आहे। फक्त गरज आहे विश्वास ठेवण्याची आणि संयम ठेवण्याची। आपल्या मनासारखं झालं तर खूप चांगलं, नाही झालं तर त्याहीपेक्षा चांगलं, कारण मग त्याच्या मनासारखं होतं। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी.